असो आता चाड हा कविता संग्रह आपल्या अभ्यासक्रमाला आहे. मी तुम्हाला कविता म्हणजे काय, कवितेचे प्रकार, कवितेची एकूणच सैद्धांतिक चर्चा आपण केलेली आहे. कवितेची वाटचाल या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता आपणाला ही जी साहित्यकृती आपल्या अभ्यासक्रमाला आहे कविता म्हणून, एक कविता संग्रह, तर तो कविता संग्रह म्हणजे असो आता चाड हा संदीप शिवाजीराव जगदाळे यांचा हा कविता संग्रह आहे. या कविता संग्रहाच्या बाबतीतली जी समीक्षा आहे ती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे हे कविता संग्रह शिकवल्यानंतर. पण याच्यामध्ये ज्या कविता आलेल्या आहेत त्या कवितांचा एकूणच काय संदर्भ आहे किंवा त्या कवितांच्या अनुषंगाने आलेल्या ज्या बाबी आहेत, कोणत्या विषयाच्या अनुषंगाने लेखक हे लेखन करतो हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर एकूणच भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी धरणं होतात आणि गावं विस्थापित होतात, त्या विस्थापित झालेल्या गावांची जी कहाणी असते किंवा विस्थापित झालेल्या माणसांची जी व्यथा असते, ती व्यथा, ते दुःख, त्या वेदना उरीपोटी घेऊन जगणाऱ्या गावखेड्याचं वर्णन कवीने इथं केलेलं आहे. ही जेव्हा विस्थापित व्हायला लागतात तेव्हा ते गाव सोडता त्यांना सुटत नाही, पण सोडल्याशिवाय पर्याय नाही. आंदोलन तरी किती करायची, शेवटी त्यांना विस्थापित व्हावं लागतं. आणि मग लेखकाला, या कवीला आपला भूतकाळ, आपल्या बापजाद्यांचा भूतकाळ, आपल्या आजी आजोबांचा भूतकाळ, हा सगळ्या गोष्टी त्याला इथं आता आठवायला लागतात. आणि तो ह्या सगळ्या गोष्टी आठवताना त्याच्या मनाचे जे हुंकार बाहेर पडतायत ना, त्या म्हणजे या कविता आहेत. एक गाव मरताना मी पाहिलंय, असंच तो सुरुवातीला या कविता संग्रहाच्या बाबतीत बोलतो. आणि एक 5 ओळीची कविता तो लिहितो आणि तो म्हणतो, मी म्हणजे या कविता संग्रहाच्या संबंधानं त्यानं ही अर्पण पत्रिका जणू एक अर्पण केलेली आपल्याला दिसायला लागते. तो म्हणतो, एक गाव मरताना मी पाहिलंय, मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून येऊन बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात. वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यावर, पण ही परकी माती माझ्या तळपायांना बिलगत नाही. एक गाव, पैठणचं जे धरण झालं नाथसागर, ह्या पैठणच्या धरणामुळे आम्ही विस्थापित झालो आणि दुसऱ्या गावात जाऊन राहिलो. दुसरं एक गाव आम्हाला वसवावं लागलं. ते गाव देखील गोदावरीच्या काठावरच. कितीही वर्ष झाली, वर्षानुवर्ष ज्या प्राचीन रस्त्यावर मी चाललो त्याच रस्त्यावरून आज जातो आहे, पण ज्या गावात येऊन मी राहिलो ना, ती माती मला मात्र परकी वाटते. कितीही म्हणालं तरी ती माझ्या पायांना बिलगत नाही. याचा अर्थ माझे पाय या मातीला काही केल्या टेकत नाही, रोवत नाही. त्या मातीची, माझ्या गावच्या, विस्थापित जिथून झालो त्या गावच्या मातीची एक करुणा आहे, एक वेगळीच अनुभूती आहे. आणि ती अनुभूती मात्र मला इथं माझ्या पायाला मिळत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की माझ्या तळपायांना ही माती बिलकुल बिलगत नाही. माती ही केवळ माती नसते,
माती हे भाळावरचा टिळा असते. माती हे जीवनाचे सुखदुःख स्वीकारणारी गोष्ट असते. गाव गाव पांढरी तिथलची माती, जगणारी माणसं, त्या मातीशी एकनिष्ठ असलेली माणसं, मातीचा एक स्वाभिमान असतो. माती माती ही केवळ माती नसते, तर अनेक सुखदुःखांच्या भावनांना घेऊन अनेक वर्षापासून जगणारी ती अनुभवाची एक शिदोरी असते. ही ती माती आहे. आणि ती माती त्याच्या पायाला आपल्या गावची जशी बिलगत होती तशी या परक्या गावात त्याला बिलगताना दिसत नाही. असं जणू याला अर्पण करून तो आता पहिली कविता लिहितो. मी अगोदर कविता वाचतो म्हणजे तुम्हाला या कवितेच्या संदर्भानं कवीचं भाष्य, कवीचं म्हणणं हे आपल्याला कळेल. पहा, तो म्हणतो, माझं गाव पाण्यात राहतं. कोणी मला विचारू नये माझा पत्ता, खरं तर सांगू शकत नाही मी कोणतं आहे माझं गाव. कुठून आलोय मी, किती वाटा गेल्यात पाया खालून. वावरा शिवारावर पाणी चालून आलं, नाकातोंडात शिरू लागलं, मी भेदरून पळालो. याला त्याला विचारत सुटलो, मलाच का हाकलून दिलं. कुठे माझा गाव गाडा, इथं कसं मांडू मी माझं बिऱ्हाड. परक्या गावात राब राब राबलो, धरणावर दगड वाहिले, पाट चाऱ्या खांदल्या. माझ्या घरादारावरून फिरलेलं पाणी दुसऱ्यांच्या पिकांना पाजलं, पण कोणी पाय टेकवायला जागा दिली नव्हती. पण कुणी पाय टेकवायला जागा दिली नाही. आणि पुन्हा तो म्हणतो, कितीतरी डगरी वळणं ओलांडून आलो, कुठल्याच मातीनं पोटाशी धरलं नाही. उपरा उतरकरी झालो. पाण्यात मासे राहतात, खेकडे, मगर, कासव, आणि माझं गाव सुद्धा. बरं, भीती वाटते कोणी मला माझा पत्ता विचारला तर. आज मला याची भीती वाटते की कोणी जर म्हणलं तुमच्या गावचा पत्ता काय, तर त्याची मला मात्र भीती वाटते. हे कवी आवर्जून सांगतो. बघा आता कवितेचा आशय काय. कोणी मला विचारू नये माझा पत्ता. का? कारण माझ्या जखमेवरची खपली काढावी, तसा माझा अनुभूतीचा उमाळा माझ्या मूळ गावचा, जिथून मी विस्थापित झालो, ज्या गावात मी राहत होतो, पण तळम त्या गावाच्या शेजारी झाल्यामुळे, त्या धरणामुळे मला तिथून ते गाव पुनर्वसित झालं माझं, आणि म्हणून मी दुसरीकडे गेलो. पण तो म्हणतो, मला कुणी जर विचारलं ना माझा पत्ता, तर तो कुणी मला विचारू नये असं वाटतं. का? मी सांगू शकत नाही. माझ्या मनामधले उमाळे पुन्हा पुन्हा दाटून येतात. माझ्या गावच्या अनुभवांची शिदोरी मला जणू सोडून मांडल्यासारखी वाटते. वेदनाच जणू बाहेर येतात. मी कुणाला सांगू शकत नाही. खरं तर सांगू शकत नाही मी कोणतंच माझं गाव. कारण ते गाव जिथं होतो ते पाण्यात आहे. जिथं जाऊन थांबलो तिथलची पायाला मातीच बिलगत नाही अजून. म्हणून मी माझं गाव कोणतं सांगू. मी सांगू शकत नाही कोणतंय माझं गाव, कुठून आलोय मी. कारण आता माझं गाव पाण्यात बुडून गेलं. मी कुठून आलो तेही आता सांगता येत नाही. किती वाटा गेल्या पाया खालून. किती वर्ष मी या गावच्या वाटेवरून कितीदा गेलो असेल. कित्येक वर्ष त्या गावात गेलो असेल. वावरा शिवारावर पाणी चालून आलं, त्या गावातून हटलो नाही. आम्ही गाव सोडणार नाही म्हटलो जेव्हा त्या गावात होतो, तेव्हा जुन्या मूळ गावात. पण प्रशासकीय यंत्रणेनं गावातून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, तरी आम्हाला त्या गावाची, गावपणाची उत्कट अनुभूती तिथून सोडवता आली नाही. सुटता सुटत नव्हती. म्हणून तिथंच थांबलो. पण जेव्हा नाकातोंडात पाणी शिरू लागलं, धरण झालं, त्या काय चरी खोदल्या, पाळू बांधली, पाणी साचू लागलं, आणि मग त्या गावात माझ्या येऊ लागलं, नाकातोंडात शिरू लागलं. मी भेदरून मग पळालो त्या गावातून.
याला त्याला विचारत सुटलो, मलाच का हाकलून दिलं, आमच्याच गावातल्या लोकांना का हाकलून दिलं, मी विचारत सुटलो अनेकांना. कुठे माझा गावगाडा? गावगाडा, गाव म्हणजे केवळ गाव नसतं, माती भिंतीची घरं नसतात. तर गाव म्हणजे कुणाचा तरी कोणी असतो, सुखदुःखाला घेऊन चालणारी माणसं असतात, समजावणीच्या सुरात सांगणारी लोक असतात. हे जुनं गाव पण तिथं लोहार आहे, सुतार आहे, घिसाडी आहे, न्हावी आहे, दरवेशी येत आहेत गावात, मसनजोगी येत आहेत, पांगुळ येत आहेत, वासुदेव येत आहेत, पोतराज येत आहेत, गाव पांढरीचा मारुती आहे, मरिया आहे, काळोबा आहे, म्हसोबा आहे, गावातला विठोबा आहे, मंदिर आहे, चावडी आहे, फलाण्याचं फलानं घर आहे, त्या खालच्या कडीला राहणारा आंबीर आहे, वरच्या कोपऱ्यात राहणारा दत्तू आहे, तिकडे बौद्धवाड्यामध्ये तिकडच्या टोकाला राहणारा बंका आहे, इकडे गावाच्या खाल्लाकडे राहणारा एखादा भिवराजी आहे. त्याच्याही पलीकडे आज गाव गेलं, गाव जात आहे, जात होतं, पण त्या गावातून आम्हाला हाकलून दिलं. गावात सुतार आहे, अवतं बनवून देतोय, गाडी बनवून देतोय, जू करून देतोय, शिवळ मोडली आणून देतोय, खळं लावलं, दाताळ खळ्यावर टाकतो, 5 पेंड्या घेऊन येतो, खळ्यावर गजबजायला लागतं, दिवा दिवशी होते, मळण लागते, वावडी होते, उधळतात, आणि गाव गाड्या भरून लक्ष्मी घरादारातून घराकडे येते, अंगणात येते, अंगणातून घरात जाते, चूल आहे, दरवाजा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा गावगाडा आहे. आणि म्हणून कुठे माझा आता तो गावगाडा, इथं कसं मांड मी माझं बिराड, हे माझं बसतान मी इथं कसं बसू या पारख्या गावात. बरं, ज्या धरणाला काम केलं त्या धरणाच्या पाळूवर राब राब राबलो, त्या धरणासाठीचे दगड वाहिले. एवढंच नाही, त्या पाटांच्या चाऱ्या खोदल्या पाणी जाण्यासाठी लोकांच्या शेतांना. माझ्या घरादारावरून फिरलेलं पाणी दुसऱ्यांच्या पिकालाही पाजलं बरं, त्या चाऱ्या खोदून, पाट चाऱ्या खोदून. पण कोणी पाय टेकवायला जागा मात्र दिली नाही त्या गावात, गावाशेजारच्या गावात. त्यांनी आपल्या शेत शिवाराला माझं गाव उद्ध्वस्त होऊन त्या गावात पाणी साचलेलं धरणाच्या माध्यमातून पाटचाऱ्याच्या खोदलेल्या जागेतून त्यांच्या शेतातल्या पिकांना आम्ही पाणी पाजलं, आम्ही मातीमोल झालो, आमच्या नाकातोंडात गेलं, पण त्यांच्या पिकांना पाजलं. कितीतरी डगरी वळणं ओलांडून आलो, कितीतरी सुखदुःखांच्या गोष्टी झेलत आयुष्य करावं. कुठल्याच मातीनं पोटाशी धरलं नाही, कोणत्याच गावानं आम्हाला आसरा दिला नाही, आधार दिला नाही. उपरा उतरकरी झालो, जिथं गेलो तिथं उपरा झालो. लोक म्हणू लागले, हा आमच्या गावचा नाही, उपरा आहे मी त्या गावात, उतर करू आहे काही काळासाठी आलेलो. कारण माझं गाव मला सांगायला शिल्लक नाही, माझं हे माझं गाव आहे, माझं पण आहे, स्वाभिमान आहे, अस्मिता आहे. माझं गाव पण तिथे अडकलेलं आहे, पण तिथं धरणात गेलं. जिथेही कुठे जाऊ तिथं उतर करायसारखं आहे, उपरा आहे. कोण मला त्या गावचं म्हणेल? नाही. तो म्हणतो, खरं सांगू तुम्हाला, पाण्यात मासे राहतात, माझ्या भावना आजही त्या माझ्या घरात गुंतलेल्या. पाण्यात मासे राहतात, खेकडे, मगर, कासव, आणि माझं गाव सुद्धा, जे माझ्या खरोखर दगडामातीचं गाव, तेही त्याच्यात राहतं. आणि माझ्या डोक्यात मेंदूत बसलेल्या माझ्या गावच्या गाव खुना मात्र त्याही माझ्या मेंदूत घर करू नयेत. खरं सांगू तुम्हाला, कवी म्हणतो, भीती वाटते कोणी मला माझा पत्ता विचारला तर मी काय सांगू, ते सांगू
का ज्या गावात येऊन राहिलो तिथं लोक म्हणतात तू कुठं आमच्या गावचा, तू त्या गावचा, तू उपरायस, उतर करूयस. म्हणून मला कोणी विचारू नये माझ्या गावचा पत्ता, कारण विचारलास तर मला ते सांगता येईल. आणि सांगायला गेलो तर ह्या दुःखांचे उमाळे माझ्या जीवनात पुन्हा पुन्हा येतात. आणि म्हणून तो म्हणतो की माझं गाव, माझा पत्ता कुणी मला विचारू नये, कारण माझं गाव पाण्यात राहतं, जिथं मगरी, खेकडे, कासव हे सगळे राहतात, आणि तिथं माझं गावही राहतं. आणि माझ्या मेंदूतलं गाव सुद्धा त्याच पाण्यात बुडालेलं आहे. माझ्या मनात घर करून बसलेलं गावही त्याच पाण्यात घर करून, अशी एक भावना. तो ज्या गावानं सांभाळलं, ज्या गावानं मोठं केलं, ज्या गावानं जगायला बळ दिलं, ज्या गावानं पोसलं, आयुष्याची शिदोरी दिली, ते गाव, त्या गावचं गाव पण आज सांगायला माझ्याजवळ फक्त सांगायला शिल्लक आहे, अस्तित्वच नाही. हे तो बोलून जातो. आणि दुसरी छोटीशी कविता तुम्हाला मी सांगतो, तरी खूप मोठी आहे, तरी तुम्हाला ती ओघवते याच्यात सांगतो. सोडली गावशीव कायमची. तो म्हणतो, ठेवला दगड काळजावर, उकललं घर, बापजाद्यांनी माती वाहून बांधलेलं. मोडली गोठ्यातली दावण, उचलला देव देवळातला, चारी प्रहर भजन कीर्तनात रमलेला, शेवटची चक्कर रानातून मारताना, गंथडीच्या देवाला हात जोडताना फुटला ऊर. अधांतरी जगण्याच्या धास्तीने मागे वळून डोळे भरून पाहता पाहता, पाहात पाहात सोडली गावशीव कायमची. बघा तो काय म्हणतो, या गावातून ज्या होतो मी, त्या गावातून जेव्हा विस्थापित झालो तेव्हा काय केलं, मला सोडू वाटत नव्हतं गाव, पण काळजावर दगड ठेवला. माझ्या मनाला मी मारत जगलो, इथून सुटत नव्हतं पण सोडावं लागलं. काळजावर दगड ठेवला, मनात स्वीकारित नाही तरी पर्याय शिल्लक नाही. आणि मग हळूहळू घर माझं उकललं. बापजाद्यांनी माती वाहून बांधलेलं घर होतं ते. नुसतं घर घर म्हणजे फक्त घरावरची पत्रण, घरातलं 4-2 मडकी काडकी, मडके गाडगे हे नाहीत, तर घराच्या बाजूला असलेली माझ्या जनावरांची दावणही मोडावं लागली. तीही गोठ्यातली दावण मोडली, कदाचित विकावं लागली असती. देवळात होता, देवळातला जो देव आहे ना तोही उचलला, कारण आता हे गाव नाही आपलं, देव कसा सोडायचा आपला. चारी प्रहर भजन कीर्तनात रमलेला असायचा माझ्या पारावरचा देव, तोही घेतला. आता काय करावं, गाव तर सोडायचंय, सगळं बांधाबांध झालेली, उगी सहज म्हणून एकदा शेवटची चक्कर रानातून मारून आलो. ते मारताना गंथडीच्या देवाला हात जोडताना फुटला ऊर माझा. लेखक प्रतिनिधी आहे, सॉरी कवी हा प्रतिनिधिक स्वरूपात आहे. त्या गावातल्या गावपण स्वीकारलेल्या अनेक माणसांच्या मनाचे हे हुंकार आहेत, मनाच्या ह्या वेदना आहेत. कवी कवीच्या एकट्या नाहीत, तो म्हणतो ह्या गावातल्या प्रत्येकाच्या त्या कदाचित आहेत. तो प्रतिनिधी म्हणून तिथं बोलायला लागतो. आणि तो म्हणतो, गंथडीच्या देवाला हात जोडताना माझा ऊर फुटला, कदाचित इथून गाव सोडणाऱ्या प्रत्येकाचाच ते फुटला असेल. अधांतरी जगण्याच्या धास्तीने मागे वळून डोळे भरून पाहात पाहात, काय म्हणतो तो, अधांतरी जगण्याच्या धास्तीने, अधांतरी ते गाव नाही, जिथं जातो तिथं उपराय. म्हणून अधांतरी जगण्याच्या धास्तीने मागे वळून डोळे भरून पाहात पाहात सोडली गावशी कायमची. गाव आणि गावाची शीव सोडून गावशिवेच्या बाहेर गेलो कायमचा. धुंडाळल्या 1000 वाटा, शोधल्या मी 1000 वाटा होत्या, शोधत राहिलो. खांदली माती खोल खोल, शोधली पाळमुळं, मांडल्या नव्याने उतरंडी, जुना देव बसवला नव्या देवळात, वाजवले टाळ मृदंग रात्रंदिन, पण काला फुटला तो कायमचाच, जुन्या दिवसांची गंधगुळी पुन्हा पुन्हा उगाळत. तरी म्हणतो 1000 वाटा धुंडाळल्या, अनेक अनेक वाटांनी गेली.
माझ्या गावची माणसं ही वाटावाटांनी गेली. ज्या गावात गेलो तिथं माती खणली खोल, मुळं शोधली, आपली इथं सापडतील का? नव्याने घरं उभी केली, छोटी मोठी पत्रांची, शिडतीनांची. उतरंडी रचल्या. उतरंडी ही फक्त उतरंडी नाहीत, गाडगी मडकी नाहीत, संसार आहे. अख्ख्या गाडग्या मडक्यात पूर्वीचा संसार असायचा. भाजी करण्यापुरतं भगवणं, नाहीतर डाळ वगैरे तर मडक्यातच केल्या जायची, गाडग्यातच केल्या जायची. दूध गाडग्यात तापवल्या, दुधण्यात तापवल्या जायचं. माती आणि मातीशी एकनिष्ठ असलेल्या माणसांचं जगणं हे कधी काळी होतं. आणि म्हणून मांडल्या नव्यानं उतरंडी, संसार उभा केला, जुना देव बसवला नव्या देवळात. तो देव आणलेला आम्ही नव्या देवळात बसवला. रात्रंदिवस टाळ मृदंग वाजवले. सप्ताह झाला, काला झाला. काला झाला की माणसं हलतात. काला फुटला तो कायमचाच त्या गावात. जुन्या दिवसांची गंधगुळी पुन्हा पुन्हा उगाळ. इथेही बसवला देव. काला झाला, पण माझ्या गावचा काला मला आजही आठवतो. आणि हे काला झाल्यानंतर जशी गंधगुळी उगाळावी, तसं पुन्हा पुन्हा मला माझ्या त्या गावच्या देवाला उगाळत बसतो. आणि ते आठवण झाल्याबरोबर कळ येते, ती दाबतो. दाबली कळ, घरात बाभूळ उगवल्याची. कधी काळी त्या घरात बाभूळ उगवते. घरात बाभळी उगवणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून तो पुन्हा म्हणतो, धरणाचं पाणी पिऊन फुललं परक्याचं माळ रान, पायपातून पाटाच्या दगडी भिंतीतून गेलं पाणी दूर दूर, पण गेलं नेमकं कुठं? आमच्या बुडीत घशाला तर सदाचीच कोरड. धरण झालं आमचं गाव उद्ध्वस्त करू. बाकीच्या गाव शिवारांच्या धानांना देखील आम्ही पाणी पाजलं, पाटचार खोदून. पण या धरणाचं पाणी पिऊन फुललं परक्याचं माळरान, दुसऱ्यांच्या माळरानाला, आमच्या गावाला विस्थापित करून माझं गाव त्या पाण्यात बुडालं. आमच्या जमिनी गेल्या, पाणी आमच्या गावात आलं. कोणत्या? जे गाव पाण्यात बुडून गेलं आमचं, आणि आमच्या गावात, आमच्या गाव शिवारात, आमच्या गावखरात साचलेल्या पाण्यावर धरणाच्या परक्याची माळरानं फुलवल्या गेली. पायपातून पाटाच्या दगडी भिंतीतून गेलं पाणी दूरवर लोकांना, पण गेलं नेमकं कुठे? जायकवाडी धरणाचं पाणी मध्ये कुठे नाही, नांदेडला जसं आलं ना. विशिष्ट राजकारणी असतात तेव्हा ते बंद करून इकडं आणतात, आणि त्याच्यापाशी ज्यांचं घर उद्ध्वस्त झालं ते ज्या गावात येऊन राहतात, विस्थापित होतात ज्या शिवारात, तिथे मात्र पाणी प्यायला मिळत नाही. तसाच कवी म्हणतो, गेलं पाणी दूर दूर, पण गेलं नेमकं कुठं? आमच्या गावात मात्र बुडीत घशाला तर सदाचीच कोरड. हंडा घेऊन आम्ही पुन्हा कुठेतरी पाणमठावर चाललो. आम्हाला पाणीच मिळालं. गाव आमचं उद्ध्वस्त झालं दुसऱ्यांच्या पाण्यासाठी. आमचं गावशी उद्ध्वस्त झाली दुसऱ्यांच्या पाण्यासाठी. शेत गेलं, गाव गेलं, बारदाना गेला, दावण तुटली, मोडली. सगळ्या आयुष्याची राख रांगोळी केली दुसऱ्यांच्यासाठी, आणि आमचं घर मात्र उद्ध्वस्त झालं, आणि आमच्या घशाला कोरड मात्र कायमचीच. तो म्हणतो, झिजवले उंबरठे सरकारी कचेऱ्यांचे, घातल्या खेट्या भिकारचोट नोकऱ्यांसाठी, लाथाळले गेलो हजारदा, परतलो गावात दररोज हात हलवत, पाहिले फाटके खिसे जास्तच फाटताना. यायचा गावात दलाल काळा कोटवाला, एका दाव्यामाग लाखोंची स्वप्न वाटणारा. भरायचा टाचोटाच झोळी, बसायचे लोक पैशा अडक्याचे ताळी जुळवत, एका तराजूतून दुसऱ्या तराजूत. उधळत राहिले कागदी घोडे, फिरलं घराघरातून कंगालीचं चाक, आणि सुस्तावल्या गप्पा डोळ्यात नोटांची हिरवळ जपणाऱ्या. कुणीतरी सांगितलं, तुम्हाला आता तुमचं गाव गेलं, शेत गेलं, तुम्हाला नोकऱ्या मिळणार, शेती मिळणार, सगळ्या गोष्टी सुजलाम सुफलाम होणार. पण एकदा का गाव विस्थापित झालं आणि गाव शिव आम्ही सोडून दुसऱ्या गावात उपऱ्यासारखं जाऊन राहिलो,
दुसऱ्या ठिकाणावर राहिलो तेव्हा सरकारी दरबारी दिलेली कागद आमच्या हातातली आम्ही बोंबलत फिरत राहिलो कचेऱ्यांमध्ये सरकारांच्या, घरातल्या खेट्या भिकारचोट नोकऱ्यांसाठी. ह्या कितीतरी वेळा चक्रा मारल्या नोकऱ्यांसाठी, पण आम्हाला कुणी नोकरी दिली नाही. उलट लाथाळलं त्यांनी, एकदा नाही हजारदा. परतलो गावात, ज्या गावात विस्थापित होऊन जिथं कुठं माळ शिवारावर बरडावर आमची घरं छोटी मोठी बांधली, तिथं पुन्हा परतलो. दररोज हात हलवत गावात आम्ही असं परतायचो आणि आम्ही बघितलं आमच्या खिशात तर काहीच नाही, खिशे अधिक फाटून गेले. लोकांनी सांगितलं तुमच्या खिशात पैसे ठेवायला जागा राहणार नाही. चाचपत राहिलो खिसे, पण खऱ्या शिवलेल्या खिशांचेही फाटके खिसे झाले. दलाल यायचा गावात आमच्या काळा कोट घालून आणि तो म्हणायचा तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहेत, करोडो रुपये मिळणार आहेत. हे माझ्या अंगावरचा कोट आहे ना, असाच कोट घालून फिराल तुम्ही, कारण कोट्याधीश व्हा. असं नुसतं दाव्यानी स्वप्नाच्या पाठीमाग आम्ही धावत राहायचो. आणि तो काय करायचा, तुमचा कागद तिथं लावतो, तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत, फक्त आता 50,000 रुपये द्या. ह्याचे 50, त्याचे 50, त्याचे 50, असे अनेकांचे लोक याचे त्याचे काढून पैसे त्याला देत असायचे. तो आपली झोळी भरून घ्यायचा. बसायचे लोक एकत्र येऊन आणि मग म्हणायचे फलाण्याला इतके रुपये मिळणार, त्याला तितके मिळणार, त्याला तितके मिळणार. अरे वा, पैशा अडक्यांचे ताळे जुळवत एका तराजूतून दुसऱ्या तराजूत. तो म्हणतो असं नाही, असं होणार, इतके येणार नाही, नाही एवढे येणार. आणि मग उधळत राहिले कागदी घोडे, नुसतं फिरत राहिलो मंत्रालयाच्या चक्रा. मागे एका शेतकऱ्यानं त्याची त्या समृद्धी महामार्गात जमीन गेली, शेजारच्या माणसाला भाव चांगला मिळाला आणि याला कुछ कमी मिळाला म्हणून त्यानं स्वतःला पेटवून घेतलं मंत्रालयात आणि तो मेला. कोण दखल घेतं मरणारांची, कोण दखल घेतं जिवंत असणाऱ्यांची तरी. आणि म्हणून उधळत राहिलो आम्ही कागदी घोडे. मंत्रालयात फिरलो, कलेक्टर ऑफिसमध्ये फिरलो, तहसीलमध्ये फिरलो, सार्वजनिक बांधकाम खात्यात फिरलो, पाटबंधारे विभागात फिरलो, कृषी विभागात फिरलो, कुठे फिरलो नाही. फिरलं घराघरातून कंगालीचं चाक, होतं नव्हतं गेलं, पुढचं मिळालं नाही. उसने घेतलेले लोकांकडून व्याजी व्यवहारी केलेले पैसेही कुणाला तरी देऊन बसलो आमेशानं, खूप पैसे मिळणार आहेत. आणि याच्या पोटी काय झालं तर आमच्या घराघरातून कंगालीचं चाक फिरलं, कंगाल झालो. माणसाजवळ पैसा नसणं हे कंगालीचं नाही नुसतं लक्षण. ज्याच्याजवळ जमीन राहिली नाही, ज्याच्याजवळ घर राहिलं नाही, ज्याच्याजवळ समृद्धी राहिली नाही, पैसा नाही, येणारे अपेक्षा आहे नुसती, कधी येणारे माहीत नाही. आणि होतं नव्हतं घरचं सगळं, बुडवून बसलो, काहीच हातात नाही, सुस्तावल्या गप्पा. मग लोकही गप्पा मारीनात आता पैसे मिळणार आहेत. डोळ्यात नोटांची हिरवळ जपणाऱ्या, कधी काळी डोळ्यात आम्ही नोटा येणार आहे, त्या नोटा हिरव्या दिसणार आहे, ती हिरवळ जपताना आमची समृद्धी ही हिरवळ आहे, समृद्धी येईल हे नुसतं स्वप्न बघत राहिलो. आणि कवी शेवटी म्हणतो आता उगवतो मावळतो दिवस, आता उगवतो बी आणि मावळतोही दिवस. ओपन क्लोजच्या गारुळाने चावडीवरच्या डावात पत्त्यासंगे पिसून निघतात डोळ्यातली स्वप्न. दिवसभराचा अपमान घोटा घोटात बुडवून रोज नव्यानं मरतं गाव, झिंगलेली रात्र उशाला घेऊन. माणसं व्यसनी झाली, माणसं सट्टा लावू लागले. ओपन आणि क्लोज, सकाळी जो उघडतो बाजार मटक्याचा सट्टा लावणारी लोकांचा, तेव्हा त्याला ओपनला 2 येणार, ओपनला छक्का येणार, ओपनला तिरी येणार हे म्हणतात. सायंकाळी 4-5 वाजता एक आकडा येतो तेव्हा हे येणार. लोक लावतात, पैसे आहेत ते पुन्हा थोडे बहुत त्याच्यात लावतात. उरलेली लोक गावातली चावडीवर पत्ते पिसत बसतात. आणि आता म्हणतात शामराव पाटील तुमचे पत्त्यातून गेले तर काय झाले पैसे, पण 2 कोटी रुपये मिळणार आहे, सरकार देणार आहे. अशी स्वप्न डोळ्यात पेरली जातात. दिवसभर पैसे हरल्याचा, पैसे येणार आहेत असं म्हणणाऱ्यांचा
या सगळ्या स्वप्नांचा भंग होतो आणि मग घोटा घोटात दारूच्या ग्लासांनी रोजचं हे व्यसन जडतं आणि कवी म्हणतो रोजचं नव्यानं गाव मरतं आणि जिंकलेली रात्र उशाला घेऊन झोपतो दारूच्या नशेत. इथं ही कविता संपली पहा. मी तुम्हाला पुढच्या काही कविता उद्याच्या तासाला सांगतो. आता आपण इथं थांबूया. ठीक आहे.